पुढे पाहूयात रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरती आलेली आहे। रायगडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे स्थानिक भाजप नेते आक्रमक झालेत। त्यामुळे सुनील तटकरेंसमोर नवं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील। नुकतंच अजित पवारांनी रायगड लोकसभेतनं विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र तटकरेंच्या उमेदवारीला सत्ताधारी महायुतीमधनंच आता विरोध होतोय। रायगडमधल्या भाजपनं या लोकसभेच्या जागेसाठी आग्रह धरलेला आहे। भाजपचे धैर्यशील पाटील हे रायगड लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तटकरेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे धैर्यशील पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे। धैर्यशील पाटील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपामध्ये रायगडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे। खरं तर महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच अजित पवारांनी रायगडची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे रायगड भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे। खरं तर वर्षभरापूर्वी धैर्यशील पाटलांनी शेकापमधनं भाजपात प्रवेश केला। आगामी लोकसभेचं गणित लक्षात घेऊनच पाटील भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याची त्यावेळेला चर्चा होती। पण अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे राजकीय समीकरण बदललेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर केल्यामुळे अनंत गीते विरुद्ध तटकरे अशी थेट लढत होणार आहे। रायगडमध्ये आम्हाला तटकरेच पाहिजे। मी काल तुम्ही बघितलं असाल, काल मी सांगितलं तटकरे आहे म्हणून आम्ही आनंदित आहोत। आणि आमचे कार्यकर्ते नुसते एक दिवसाची मीटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते जमतायत आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चीड आहे। ही फसवणूक झाली आणि याच्यामुळे झालं आणि माझ्यावर ते नाराज आहेत। रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या दोन्ही आजी माजी खासदारांमध्ये लढत झाली होती। त्यावेळेला तटकरेंनी गीतेंचा पराभव केला होता। पण त्यावेळेला रायगडमधलं राजकीय समीकरण हे पूर्णतः वेगळं होतं। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे रायगडमधली राजकीय समीकरणं देखील बदललेली आहेत। या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत। त्यांची तटकरेंना कशा प्रकारे मदत होते यावर रायगड लोकसभेचा निकाल ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।